तर आज मी आली आहे कोपरगावला मामाच्या घरी. तर हे सगळे पण आले आहे कोपरगावला, बघू शकता तुम्ही. आहे आमचा सारांश, हाय कर रे. आणि आहे आमचा आयुष, ही आमची विशू, ही आमची पिलू मावशी, ही आई आहे, ही आरू मावशी आहे, ही आमची शिवानी मावशी, आणि ह्या आमच्या मामी. मग आमच्या मामी आणि बाई आहे इकडं. आणि इंदू झोपली आहे बघा तुम्ही इथं. ती विशू आहे, ती लई काळी झाली आता. रमा दूध पिती आता. हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर मी आली आहे आज काल कोपरगावला संध्याकाळी आली आहे, पण आज मी तुम्हाला दाखवते. हाय आमचा आयुष, हाय कर, तो पागल जरासा. तो आहे सारांश. हे लोक इथं बसलेत, बाई पण इथं बसली आहे. इथं इंदू झोपली आहे. ती विशू झोका खेळते, पण तिला झोकाच खेळते मी. हाय करा रे माझ्या ब्लॉगला, माझ्या ब्लॉगला हाय करा रे प्लीज. हॅलो सर्वांना. तर आत्ता आहे ना प्राप्ती ब्लॉगिंगची सुरुवात करत होती. तिचा आवाज आणि तिचं बोलणं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तिची सुरुवातच आहे आणि खूप छोटी आहे, फक्त ती आहे ना हेल्दी आहे, त्याच्यामुळे जास्त वाटते. तर इथं बघा आम्ही आलेलो आहोत इकडे माझ्या शॉपमध्ये, आणि ही माझी पुतणी आहे. तर तिचं पार्लर झालेलं आहे आणि तिने पार्लर टाकलेलं आहे राऊंद्याला. तर ती आली होती, तर मी दिवाळीचं काहीच केलेलं नव्हतं. तर म्हटलं चला माझे थोडेसे जे शेपटी आलेले आहेत केसांना, तर ते म्हटलं थोडंसं क्लिअर करून दे. तर तिचं चालू होतं बघा हळूहळू इथे. तर माझे केस तिने कट केले. हे बघा आता केस कापत आहे. छान येते चांगलं जरा. तर बघा या आर्य मावशी आता आईचे केस कापत आहे. ही पिलू मावशी बघत आहे, ती थोडं बघत आहे काय करते. मावशी काय प्रोफेशन काय पार्लर कुठे काय. तर तिने पण आता पार्लर खोललेलं आहे. ती राहते रौंद्याला. रौंद्या इथून जवळच आहे. हो 7-8. पार्लरचं नाव आहे साईवंदना ब्युटी पार्लर, अर्चना वाघ. ज्यांना कोणाला जायचं असेल तर रौंद्यामध्ये असाल तुम्ही, तर तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला ऑफर देईल, पण सबस्क्राईब केल्यावरच ऑफर भेटेल. हो. नवीन घ्यावं लागतील. वैष्णवीला मी काय बोलले, थोडंसं तू पण हात साफ कर, आहे की नाही. आता गाडी पण तर होत आलेला आहे बघा माझा. इथे स्ट्रेट कट केलेला आहे आणि आता त्याला ड्रायर पण मारायचं आहे. तर इथे माझी दुसरी पुतणी पण उभी आहे बघा, जो पिंक ड्रेस घातलेला आहे ना. ती पण पार्लरमध्ये जॉबला जाते तिच्या गावाला, ओझरच्या तिकडे गणपतीचं ओझर आहे ना, तिकडं तिचं गाव आहे. म्हणजे माझी मुलगी आणि ह्या दोघीजणी एकाच गावामध्ये जवळजवळच दिलेल्या आहेत. तर बघा माझा हेअरकट झालेला आहे बघा, आता त्याला ड्रायर मारायचं आहे. तर अशा रीतीने तिने केला आहे माझा. अजून तशी तिची सुरुवात आहे, पण आयब्रोजला खूप हातखंडा आहे तिचा, मस्त आयब्रोज करते ती. आता मी कशी इकडे नवीन ठिकाणी राहायला आले ना, मग तेव्हा मी जास्त काही लक्ष दिलेलं नाही आहे पार्लरला. कारण काय आहे ना, इकडं हे शिवणकामच इतकं चाललं आहे ना की बस. आणि ही बघा प्राप्ती शूट करते आहे. तर प्राप्तीचा म्हणजे ब्लॉग कसा आहे, वैष्णवी पण आलेली आहे. तर वैष्णवीचं कसं, ती खूप टॅलेंटेड आहे आणि ॲक्टिव्ह पण आहे, पण तिच्या मागं ना 3 मुलं आहेत, दादा आणि रमा इंदू. त्याच्यामुळे तिला काही करता येत नाही. आणि बोलवलं ना इकडे काही करायला, तरी पण मुली जरा आल्या ना तर अजून जास्त तिपटीने काम वाढून जातं. त्याच्यामुळे मग म्हटलं बाई पोरं मोठे होऊ दे, मग बघू आपल्याला काय करायचं आहे ते.
तर बघा दुकान कसं आता दिवाळीमुळे बायका येतात ना, तर खूप सारी उचकापाचक केलेली आहे दुकानामध्ये, पसारा घातलेला आहे. कधी कधी मी ब्लाऊज शिवायला बसले ना, तर मग मी काही बायकांना सांगून देते की तुमच्या हाताने बघा साड्या वगैरे तुम्हाला कशा वाटतात. मग त्या उचकपाचक करतात ना, त्याच्यामुळे मग थोडासा अस्तव्यस्त पसारा आहे. आता दिवाळी वगैरे झाली का मग आम्ही परत एकदा आवरून घेऊ. तर हे बघा माझं हेअरकट झालेलं आहे इथे. तर अर्चनाने केला माझा हेअरकट, स्ट्रेट कट आहे. आणि ती आयब्रोज ना खूप भारी करते. कोणाला जर का करायच्या असतील तर तुम्ही जाऊ शकता तिच्या पार्लरला. आणि ना तिने म्हणजे छोट्याशा जागेमध्ये खूप मस्त असं सेटिंग पार्लरचं सेटअप उभारलेलं आहे. कोणाला जर का जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. रवंद्यामध्ये पार्लर आहे सईवंदना नावाने. तर हे बघा आता माझे झालेलं आहे हेअरकट. विश्व तर गाडी घोडा घेऊन आली आहे खेळायला. विश्व हाय कर बाबू, हाय कर, हाय कर, हाय बोल. मी विशू बोल, मी विशू बोल, मी विशू बोल ना. हां मी तर पिलू मावशीचं हेअरकट चालू आहे. तेव्हा त्यांचे किती मस्त दिसते केस. स्ट्रेटनिंग छान दिसते मस्त. चला आमच्या पोरी चालल्या, प्राप्ती चालली. नीट राह जरा. आता पाया पडून सार्थक चालला, लागला रडायला. अय्या सगळे मागं लागले. आता हे सगळे मागं लागले. बघितलं ना आमचा बालगोपाळांचा मेळा. तर ह्या सगळ्या माझ्या पुतण्या होत्या. टोटल 5 बहिणी आहेत ह्या. तर 3 आलेल्या होत्या आणि 2 जणी काय आलेल्या नाही, मुंबईवाली आणि येवल्यावाली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.